नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू एच डिश. आणि आज मी तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही लाँग टर्मसाठी स्टोअर करू शकता अगदी 2 ते 3 आठवड्यापर्यंत. आणि ही अतिशय चविष्ट रेसिपी आहे, अतिशय पौष्टिक आहे. तुम्हाला इथं जे इन्ग्रेडियंट्स दिसत आहेत त्याच्यावरूनही तुम्हाला अंदाज येत असेल की ही रेसिपी मुलांसाठी किती पौष्टिक असेल. तर मी पटकन आपल्याला काय काय लागणार आहे ते सांगते. आपल्याला साधारणतः 1 वाटी लागणार आहे म्हणजे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ. मी सध्या हे भाजलेलं नाही आहे, हे कसं भाजायचं ते मी दाखवते. त्यानंतर लागणार आहे आपल्याला साधारणतः ही छोटी अर्धी वाटी धुवून स्वच्छ सावलीत वाळवलेली मुगाची डाळ. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड जे काही अवेलेबल असतील ते. त्यानंतर छान घरी कढवलेलं आपलं साजूक तूप आहे. थोडेसे आपल्याकडे वेलचीचे दाणे आहेत आणि अगदी पाव वाटी ही छोटी आपल्या नैवेद्याची वगैरे वाटी असते त्यानुसार आपली पाव वाटी साखर आहे. आणि त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत मखाणे. आणि आपल्याला ह्याच्यात नंतर ॲड करायचे खारीक पावडर. तर पटकन आपण बघूया आता गव्हाचं पीठ कसं भाजायचं आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ही मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता साधारणतः 2 चमचे सुरुवातीला तूप टाकणार आहे. म्हणजे साधारण एवढ्या वाटीला मी हे एवढे छोटे 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यात गव्हाचं पीठ ॲड करते. तर हे तुम्हाला दिसतं आता. तर मी हे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि मी हे आता छान असं मंद आचेवरती पीठ भाजून घेणार आहे. गव्हाचं पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो आणि हळूहळू ह्याच्यात तूप जसं मुरत जातं तसा त्याला एक छान असा तपकिरी असा रंग यायला सुरुवात होते. तर मी आता हे पीठ भाजते आहे. तर मला वाटतं की थोडंसं तूप कमी आहे, तर आपण नंतर वरूनसुद्धा ॲड करू शकतो तूप. तर अजून साधारण 1-2 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे आणि आता हे सफिशियंट आहे. हळूहळू जसं तूप पातळ होत जाईल आणि पिठात मुरेल तसं ते व्यवस्थित होईल. तर असा मंद आचेवर आपण आधी पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर पीठ भाजून घेतल्यानंतर कढई एकदा परत स्वच्छ एका कोरड्या कापडाने पुसून घ्या, म्हणजे पिठामुळं त्याच्यात परत काळपटपणा येणार नाही. आणि परत साधारणतः 1 चमचा तूप टाकलं आहे मी आणि त्याच्यात ही अर्धी वाटी डाळ मी अशीच परतून घेणार आहे. तर डाळ ही अगदी एकदम कडक लालसर करायची नाही आहे, आपल्याला मीडियम ह्याच्यावरती ही परतून घ्यायची आहे. आणि नंतर थंड करून आपण डाळीचं पीठ काढणार आहोत. तर साधारण पीठ निघेल इथंपर्यंत आपल्याला ही डाळ कडक करून घ्यायची आहे. आणि ही मी डाळ अगोदर 1-2 दिवस स्वच्छ धुतली होती आणि फॅनखाली, म्हणजे आपण उन्हात नाही वाळवायची, तर ही फॅनखाली आपण एका स्वच्छ कापडावरती पसरून ठेवली होती. आणि त्यानंतर ही अशी स्वच्छ धुतलेली डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे. तर त्याच्यातला फक्त आता आपल्याला पाण्याचा अंश जावा आणि ती छान त्याचं पीठ तयार व्हावं म्हणून फक्त तुपावर छान भाजून घ्यायची आहे. डाळ छान भाजत आलेली आहे. आणि ज्यांनी मुगाच्या डाळीचे लाडू वगैरे केले असतील तर त्यांना साधारण अंदाज असेल की ह्याचा मुगाच्या डाळीचा भाजताना अतिशय सुंदर असा एक मस्त खमंग वास येतो. आणि तो वास आला म्हणजे आपण ओळखायचं की ही डाळ भाजली गेली आहे. आणि इथे बघा मी अगदी तांबूस नाही केली आहे, साधारण अशी थोडीशी तपकिरी झालेली आहे ती डाळ. आणि मी आता गॅस बंद करून ही डाळ थंड करायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे मी खारीक पावडर करून घेतली आहे. खारीक पावडर ही विकतसुद्धा बाजारात मिळते, किंवा मग मी अशा खारका आणल्या आणि त्या थोड्याशा गरम केल्या, म्हणजे अगदी तुपावर नाही, कोरड्या गरम केल्यात आणि त्याची मी मिक्सरमधून पूड तयार करून घेतली आहे. तर ही खारीक पावडर पण अतिशय पौष्टिक असते मुलांच्या हाडासाठी. तसंच आपल्याला ना या खिरीसाठी एक छान गोडवा येण्यासाठी सुद्धा साखरेऐवजी खारकेचा वापर आपण करायचा आहे. मी साखर थोडी दाखवली आहे कारण साखरेमुळं ही जी खीर आहे ती जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर ही खारीक पावडर आपण सगळ्यात शेवटी ह्या पिठामध्ये ॲड करणार आहोत. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे, मी परत एकदा थोडंसं तूप ह्याच्यात घालते, 1/2 चमचा. आणि त्याच्यात आपण आधी बदाम भाजून घेणार आहोत, कारण काजू ना हे नाजूक असतात, त्यामुळे आपण नंतर जस्ट एक रोस्ट करून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी आधी बदाम टाकलेत, कारण बदामाचं कवरिंग जरा वरचं जाड असतं आणि बदाम भाजायला थोडा वेळ लागतो. जर एकत्र भाजलं तर काजू कधी कधी करपू शकतात, त्यामुळे आधी मी बदाम भाजून घेणार आहे. त्यानंतर थोडेसे बदाम गरम झाल्यासारखे वाटले की मी त्याच्यात अक्रोड टाकणार आणि मग सगळ्यात शेवटी काजू.
बदाम छान आता साधारण भाजत आलेले आहेत. तर बघू शकता इथं साधारणतः असे वरचं खरपूस कव्हर तयार होतं आहे आणि हे असं चिरा पडतात कव्हरला त्याच्या बदामच्या सालीला. तर ह्याचा अर्थ हे बदामातून छान आपले तडकत आहेत. तर ह्याच्यात मी आता अक्रोड टाकते. अक्रोड पण छान आपण 1-2 मिनटं असे भाजून घेणार आहोत. बघा बदाम छान आता फुटायला लागलेत. त्याच्यात मी आता काजू टाकते. हे सगळे ड्रायफ्रूट्स छान असे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची पावडर छान होते आणि त्याला एक छान तुपाचा खमंग वाससुद्धा येतो आणि ते क्रंची पण लागतात. जर मुलं मोठी असतील तर अगदी पावडर नाही केली तरी चालेल. साधारणतः असे भरड काढल्यासारखे आपण ड्रायफ्रूट पावडरसुद्धा वापरू शकतो, की मुलांना मध्ये मध्ये छान बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे असे सुद्धा खीरीत येऊ शकतात. मुलं जर लहान असतील, म्हणजे अगदी जर आपण ही खीर साधारणतः 1 वर्षाच्या बाळांना देऊ शकतो. अगदी म्हणजे मी तर म्हणेन 9 महिन्यानंतरसुद्धा, 8-9 महिन्यानंतरसुद्धा तुम्ही गव्हाचं जर काही पदार्थ घालायला सुरुवात केली असेल तर ही खीर जरूर घाला. आणि त्या मुलांना मग आपण अशा लहान बाळांसाठी मग पूर्ण पावडर करून आपण द्यायची आहे, म्हणजे त्यांच्या तोंडात येणार नाही आणि त्यांना गिळायलासुद्धा त्रास होणार नाही. तर इथे छान माझे ड्रायफ्रूट्स आता सगळे, काजू पण छान रंग बदलतो आहे आणि छान भाजून झालेत. त्याच्यातच मी थोडीशी जी वेलचीचे दाणे होते ते टाकलेत आणि जास्त भाजायची गरज नाही. आता गॅस बंद करून मी हे काढून घेते. मग अशी जी खारीक पावडर मी दाखवली होती ती पण अगदी थेंबर तूप टाकून आपण थोडीशी परतून घ्यायची आहे, कारण हा पदार्थ आपण साठवणीचा म्हणून बनवतो आहे. तर त्यामुळं कुठल्याही पदार्थात जे याच्यात मिक्स करणार आहोत त्याच्यात पाणी राहता कामा नये, म्हणून आपण ही सुद्धा अगदी थोडीशी, म्हणजे फार अगदी काही काळी होईपर्यंत नाही भाजायची. थोडीशी साधारणतः कडक झालेली आपल्याला जाणवते, थोडासा रंग ह्याचा तपकिरी झालेला जाणवतो. हे बघा ही आता ऑलमोस्ट झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करणार आहे आणि ही पण एका वाटीत काढून घेणार आहे. ही अशी साधारण कोरडीशी झालेली आहे. आणि त्यानंतर आपण हे मखाणे थोडेसे घेतले. ते मखाणेसुद्धा पौष्टिक असतात. हे अगदी ऑप्शनल आहे. जर हे अवेलेबल नसतील तरीसुद्धा नुसती मुगाची डाळ आणि बाकीचे पदार्थ वापरून आपण खीर बनवू शकतो. मखाणेसुद्धा जस्ट त्यांना कडकपणा यावा आणि त्याची छान पावडर व्हावी इतपतच आपण भाजून घेणार आहोत. हे तुपावर नाही भाजायचे, हे कोरडेच आपण कढईत, गरम कढईत घालून परतणार आहोत. त्यानंतर हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर आपण एक एक करून मिक्सरमध्ये काढायचे. मुगाची डाळ आधी काढून घ्यायची, त्यानंतर ड्रायफ्रूट पावडरसुद्धा. ड्रायफ्रूट पावडर काढताना कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचं आहे, मध्येच 1-5 सेकंद सुरू करून मध्येच बंद करायचं आहे. कारण काय होईल, जर कंटिन्यू चालू ठेवला तर आपल्या सगळ्या ड्रायफ्रूटमधून तेल बाहेर येईल आणि आधीच आपण ते तुपावर तळलेत, त्यामुळं अजूनच तेलकट होऊन त्याचा लगदा तयार होईल आणि ते मग पिठात नीट मिक्स नाही होणार. तर त्यामुळे आपण काय करायचं आहे, तर हे अतिशय एकदम कमी मिक्सर पटकन चालू करून बंद करायचं आहे आणि आपण अशा पद्धतीनं ड्रायफ्रूट काढून घ्यायचे. मुगाच्या डाळीची छान पावडर करून घ्यायची, तसंच मखाण्याची पण. आणि नंतर खारीक पावडर जी आपण ऑलरेडी पूड करूनच घेतली आहे ती त्याच्यात मिक्स करायची आहे. मी इथे असं मखाण्याचं पण हे पीठ करून घेतलं, असं थोडंसं भरड, आणि हे पण पीठ मी आता या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करणार आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता, मी मुगाच्या डाळीचं छान पीठ करून घेतलेलं आहे. तर इथे छान मी आता मुगाच्या डाळीचं असं पीठ करून घेतलेलं आहे. बघा असा रंग पण आता इतका छान आला आहे आणि मी हे सगळं ह्या पिठात मिक्स करून घेणार आहे. मी इथे छान मुगाच्या डाळीचं पीठ करून घेतलं आहे आणि हे मी आता ह्या गव्हाच्या पिठावरती मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं मी हे सगळे पदार्थ थंड करून घेतलेत आणि आता एक एक पदार्थाची पूड करून मी आपण भाजलेल्या गव्हाच्या पिठात मी ॲड करणार आहे. इथे बघू शकता मी ही ड्रायफ्रूटची पण पावडर करून घेतली आहे. आता माझा मुलगा साधारण 1-2 वर्षाचा आहे, तेव्हा मी थोडे असे अर्धे बदाम पण मी तसेच राहू दिलेत. ते खूप क्रंची छान लागतात आणि ही अजिबात चिकट किंवा तेलकट झालेली नाही आहे, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मिक्सर अगदी 5 सेकंद चालू ठेवून
लगेच बंद करायचे आणि मध्ये मध्ये 1-2दा हलवून मग पावडर करायची. तर आता ही पावडर आणि ही भाजून घेतलेली खारीक पावडर बघा, ही पण अशी छान कोरडी आणि क्रंची झाली आहे. खारीक गोड असल्यामुळे ती चिकट होते, पण मी तुपावर आपण भाजून घेतलं आहे त्यामुळं ही छान अशी क्रंची आणि कोरडी झाली आहे. तर आता ही खारीक पावडर आणि ही ड्रायफ्रूट पावडर हे दोन्ही या पिठात मिक्स करून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत आणि मग हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे साधारणतः ही छोटी अर्धी वाटी पिठी साखर मी ह्याच्यात ॲड करणार आहे. साखर मुलांना खरं तर देऊ नये, पण असं म्हणतात की लहान मुलांना साखर देऊ नका, तर अगदी बरोबर आहे ते, पण इथे फक्त टिकावं म्हणून मी ही साखर ॲड केली आहे. तर आता मी हे छान मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार. आता इथे सगळे आपले भाजून घेतलेले छान पीठ काढून घेतलेले पदार्थ एकत्र करून घेतलेत आणि तुम्ही आता बघू शकता की अतिशय सुंदर आणि छान याचा तंबूस असा छान रंग आलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता हे छान मी आपण भाजून आणि पीठ काढून घेतलेले पदार्थ जे आहेत ते एकत्र केलेत, छान हाताने मिक्स केलेले आहेत आणि ह्याचा खूप छान वास येतो आहे, एक खमंग जो मुगाच्या डाळीचा असेल आणि गव्हाच्या पिठाचा असेल आणि ही अशी दिसते, खूप छान दिसते आहे. आणि ही खीर कशी बनवायची त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला टाकेन. आणि आता सध्या ही आपण एका छान काचेच्या बाटलीत स्टोअर करून ठेवणार आहोत आणि ही साधारण 15 दिवस बाहेर, फ्रीजमध्ये नाही, बाहेर आरामात राहते. आणि अगदीच जर गरज वाटली की गोडपणा कमी वाटतो आहे अजून, खारीकमुळे आणि साखरेमुळे तर गोडपणा येतोच, पण जर अजून गोड हवी असेल तर आपण वरून थोडीशी साखर किंवा मग गूळसुद्धा अगदी ह्याच्यात मिक्स करू शकता. तर ही अतिशय छान बघा मस्त पिठाची पौष्टिक खीर तयार आहे. पिठाच्या खिरीची रेसिपी मी पुढच्या भागात टाकेन. तोपर्यंत जर ही रेसिपी आवडली असेल